हॉटेलसारखा व्हेज फ्राईड राईस आपण घरच्या घरी बनवूयात। त्यासाठी लागणारं साहित्य आहे कांदा, कांद्याची पात, सोया सॉस, फ्राईड राईस मसाला, काळी मिरी पूड, ढोबळी मिरची, आलं, हिरवी मिरची, लसूण, टोमॅटो आणि शिजवलेला भात। तेल तापलेलं आहे, त्याच्यामध्ये लसूण, हिरवी मिरची, आलं खिसून घेतलेलं आहे, ते तेलामध्ये छान फ्राय करूयात। अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात आपण हॉटेलसारखा छान व्हेज फ्राईड राईस बनवू शकतो। आता तो तेलात छान फ्राय झाल्यावर आपण त्याच्यात कांदा घालूयात। एक कांदा मी घेतलेला आहे, तो छान तेलात आता परतूयात। तो थोडासा लालसर झाल्यावर शिजल्यावर त्याच्यामध्ये आपण आता ढोबळी मिरची घालायची आहे। दोन्ही छान हलवून घेऊयात। त्याच्यामध्ये आता आपण कांद्याची पात घालूयात। एक वाटी घेतलेली आहे मी कांद्याची पात, एक ढोबळी मिरची आणि एक कांदा घेतलेला आहे आणि एक टोमॅटो। आता आपण त्याच्यामध्ये एक टोमॅटो जो बारीक चिरून घेतलेला आहे तो घालूयात। ह्या सर्व भाज्या छान हलवून घेऊयात। आपण घरी बनवू शकतो हॉटेलसारखा फ्राईड राईस। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही त्याच्यात गाजर सुद्धा ॲड करू शकता, कोबी ॲड करू शकता। आता एक चमचा मीठ घालायचं आहे आणि ते छान भाज्या हलवून घ्यायच्या आहेत। त्याच्यामध्ये आता फ्राईड राईस मसाला, काळी मिरी पूड घालायची आहे। मसाला एक चमचा घालायचा आहे, मिरी पूड चिमूटभर घालायची आहे आणि छान सर्व हलवून घेऊयात। अगदी टेस्टी असा हा भात आहे। त्याच्यामध्ये आता एक चमचा मी सोया सॉस घालणार आहे आणि ते सर्व छान हलवून झाकून ठेवून आपण शिजू देऊयात। 5 मिनिट ते छान सर्व भाज्या शिजू देऊयात। वाफ येते, भाज्या शिजलेल्या आहेत। आता आपण त्याच्यामध्ये जो भात घेतलेला आहे शिजवून तो घालायचा आहे। साधारण 2 वाट्या मी भात घेतलेला आहे। शिजवलेला भात आता घातलेला आहे त्याच्यामध्ये। आता सर्व छान हलवून घेऊयात, एकत्र करून घेऊयात। छान हलवून घ्यायचं आहे आता सर्व भात। त्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या भाज्या ॲड करून मुलांना देऊ शकतो, त्यामुळे मुलं भाज्या पण आवडीने खातील। आता झाकून ठेवूयात आणि ते छान शिजू देऊयात। तयार आहे आपला व्हेज फ्राईड राईस। अगदी सोपा आहे। तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा। माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा। थँक यू।